की निवडणूक आली की किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात, आता ह्याला काही मोजमाप झालं नाही. कोणी येतं आणि उभा राहतं, कोणी येतं पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहतं, अशी परिस्थिती झाली दुर्दैवाने. मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे. म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय, मला काय माहित नाही किती पैसे केले. एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे. मी आपला 10-12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो. म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागतं असं काही नाही. सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हे राजकारणात महत्वाचं आहे. पैसा हा दुय्यम ठरलेला आहे आणि म्हणून ती परिस्थिती पुढचे काही निवडणुकीमध्ये कायम राहील अशी अपेक्षा आपण करूया जयसिंग भैया. आणि कुणीतरी दरवेळेस माजलगावचं म्हणजे आमचं नशीब असं आहे की कुणीतरी नवीनच गडी पैलवान येतो आणि त्याला उत्साह असतो, नव्यानं आमदार व्हायचंय असं वाटत असतं, म्हणून त्याच्या अंगात ते भिडलेलं असतं. मग ते म्हणतो लागू द्या पैसा किती लागला. तसं त्याचं फेस मात्र आम्हाला करावं लागतं अशी परिस्थिती आहे. परंतु काय हरकत नाही, आता निवडणुकीचा कालावधी संपलेला आहे आणि आपसातले जे काही राजकीय मतभेद आहे ते थोडेसे बाजूला ठेवून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.